वेगवान तेज तर्रार डॉट बॉलने सुरुवात केली. वैभव धूम या गोलंदाजाने मागची स्पर्धा जर आपण बघितली खूप चांगली स्पर्धा गेली. केतकी बॉईज खंडीपडा टीमसाठी चॅम्पियन ठरले होते कामांच्या मैदानावरती. त्यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्सचा बेलगडी संघ सारजाच्या टुर्नामेंटमध्ये रनरअप राहिली होती. म्हणजे दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. एक चांगली मॅच, हाय व्होल्टेज मॅच इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने दोन सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर चिवदानी गिरीज या संघाने देखील दोन सामने जिंकलेत. त्यानंतर साईनाथ स्पोर्ट्स नवीनपडा या संघाने एक सामना जिंकलाय. इथे आपण पाहतो या कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील उचलून धरलाय फलंदाज बाद अक्षय कोल्हा बॅक टू द डगआउट बिग विकेट डाऊन. तो पत्ता करतो गुल हो, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. घासून नाही रे ठासून आला, भल्या भल्यांचा वांदा केला, घासून नाही रे ठासून आला, भल्या भल्यांचा वांदा केला. सचिन येतोय, सचिन कांबडी न्यू बॅटर. अप ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न एकच धाव आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे. एक सिंगल धाव फलकावरती लागले. नव्याने बॅटर महेंद्र येतोय, महेंद्र कोल्हा. इथे पाहतो आपण वेगवान चेंडू इथे देखील टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. सन्माननीय पद्मनजी शेलका साहेबांचं आगमन झालंय. तसेच विलासी शेलका साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेकरता जी सायकल स्पॉन्सर केलेली आहे. पद्मनजी शेलका तसेच विलासी शेलका यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 1.
पहिलं षटक संपलं, एक धाव खर्च केलंय वैभव धूम याने. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर आलाय. मयूर बाबर. ते पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दिनेश बाबर आहे तिकडे बघा, खूप चांगला झेल पकडलाय बाउंड्री जवळ अगदी. बॅलन्स देखील त्याने सावरलाय आणि पहिल्या बॉलवरती सफलता मिळवलाय मयूर बाबर याने. फलंदाज बाद. बहुजन विकास आघाडीचा ठेवा हाय गबगबा बहुजन विकास आघाडीचा नाही करायचा अप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा नाही करायचा अप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा. थँक्यू डीसी. रोशन येतोय न्यू बॅटर. रोशन उंबरसाडा डावऱ्या हाताचा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. मयूर अप ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. पुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर गुल झालाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. तो पत्ता करतो गुल हो हो, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. मयूर बाबर या षटकाराने थोडासा महागडा ठरलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा धावफलकावरती. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय यावेळेस. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. आपण पाहतोय बॅटचा हलकासा स्पर्श इथे झालेला आहे. बॅटला चेंडू लागल्यानंतर पायावरती देखील आदलला आणि एक धाव इथे घेण्याची संधी देखील लाभलेली आहे. एका धाव्याने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. ते पण पाहतोय टायमिंग झाला. योगेश आलाय चेंडूच्या खाली आणि योगेशाने पकडलाय झेल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रया जाताना दिसतोय. पंचायत समिती निवडणूक आहे शिटीसाठी खास. जितेंद्र आप्पांची उमेदवारी संगीता पाटील हीच. बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष. बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो पक्ष. शिटी वाजना आप्पा झलकना. शिटी वाजना आप्पा झलकना. विकेट इथे देखील मिळालेल्या धावसंख्या आता पूर्णपणे स्थिरवलेली आहे. ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उलटा चेंडू सरळ बॅटने फटका देखील लागेला. क्षेत्ररक्षक आहे अडीमध्ये एकनाथ. एकनाथ टवाळे आपण पाहतोय. आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव इथे देखील घेण्याची संधी मिळाली. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झाली आहे 9. इथे पाहतोय आपण चांगला संपर्क झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्या पायामध्ये एकटा टपाले. खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू फरार. सीमारेषा पार. हाराय खणखणीत
दर्जेदार चौकार 4. विकासाला आणले गती, डागे वागानी. विकासाला आणले गती. किंग मेकर आहे किती ना आमच्या साहेबांची प्यानं. किंग मेकर आहे किती ना आमच्या साहेबांची प्यानं. किंग मेकर आहे किती ना कटोरे साहेबांची प्यानं. किंग मेकर आहे किती ना कटोरे साहेबांची प्यानं. येस थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी किरण धूम येतोय. किरण धूम शेवटचं षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. तेरा धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे पाहतो आपण पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार हाताळला गेलाय. मात्र हा चेंडू डाऊन द लेग हाताळला गेलाय. पंचांनी सांगितलंय हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. वाईड बॉलची नोंद झालेली आहे. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. इथे बघा आता अचूक टप्प्यावरती बॉल पडलाय. अचूक टप्प्यावरती हा चेंडू हाताळलाय. गोलंदाज किरण धूम याने डॉट बॉलची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अख्खू टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मयूर. फक्त एक सिंगल धाव. रोशनला आता संधी दिली जाते. रोशन याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय त्यावेळेस फलंदाजाने. किरण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. आपण पाहतो त्याच्या समोर आहे रोशन. रोशन उंबरसाडा. व्हाईट बॉल. तुमच्या खूपच बाहेर हा चेंडू टाकला गेला होता. पंचांनी सांगितलं का हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉल. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे पाहतो आपण कव्हर क्षेत्रामध्ये खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. वैभव आणि पवन आले तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बाउंड्रीच्या अगदी जवळ हा चेंडू फील्ड केला गेला तिकडे. 2 धावा घेण्याची संधी मिळाली. या 2 धावेने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि आता चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या आता 24. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे. इथे आपण पाहतो या एक्स्ट्रा रन्स जास्त खर्च केले जातात या ओव्हर मध्ये. इथे देखील खूप चांगला फटका ते केला गेलाय. चेंडूने उंची घेतली. लांबी घेतली. पाहूया
मयूर आले होते तिकडे, मयूर करणं झाले चुकी की धावा असतील तर 4 धावांचा इशारा येतोय. चौकार येताना दिसतोय बघा. हवेचा जो वेग आहे त्या हवेच्या वेगाने हा चेंडू थोडासा मित्रमाने मागे ढकललाय आणि मयूर याला तिथे जजमेंट करता आलेला नाहीये आणि हा चौकार आलाय. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील धावसंख्या आता 29 या आकड्यावरती 29. इथे आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. रोशनच्या बॅट मधून हा निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. आमच्या पाहुण्यांना मान वंदना देण्यासाठी हा चेंडू पाठवलाय रोशन याने. 6 धावा शेवटच्या बॉलवरती आल्यात. धावसंख्या झालेल्या 35. 36 धावांचं लक्ष इथं ठेवलं गेलंय. बघा पहिल्या षटकात फक्त एकच धाव होती. दुसऱ्या षटकात 12 धावा आल्या आणि या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35. 36 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 36 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. यस कम ऑन डीजे. Everybody now, come on. नाही दिसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. नाही दिसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. थँक्यू. 36 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 12च्या सरासरीने या 36 धावा आता जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय. वैभव धूम आणि योगेश धूम अशी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईक वरती वैभव आहे. नाव स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण योगेश याला. तर पाहूया पहिलं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. पहिला बॉल इथे आपण पाहतोय खिलपट्टीच्या बाहेर पडलाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू नो असेल. नो बॉल. नो बॉलने सुरुवात केलाय. गोलंदाज
रोशन कांबळे पण पाहतोय पहिले षटक हाताळतोय. पहिला चेंडू हा नो टाकलाय. म्हणजे येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी येथे असणार आहे. वैभव धूम या फलंदाजाकडे. इथे आता डाऊन द लेग हा चेंडू हाताळला गेलाय. पहिला चेंडू नो, दुसरा चेंडू वाईट. म्हणजे फ्री हिटची संधी अजूनही असणार आहे वैभव धूम या फलंदाजाकडे. इथे देखील आपण पाहतोय डाऊन द लेग चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक व्हाईट बॉल. इथे नियंत्रण बिघडलंय गोलंदाजाचं रोशन कांबळे याचं. वेग तर भरपूर आहे मात्र वेगावरती नियंत्रण नाहीये आणि त्याचा फायदा होतोय केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे आता फुल टॉस चेंडू आहे. रोशन तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र पोहोचू शकत नाहीये. पोहोचला असता तरी फायदा झाला नसता कारण फ्री हिटचा चेंडू होता. चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. षटकार. बघा ते षटकार ठोकला गेला. या षटकाराने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागलं जात आहेत. या षटकातील आता एक बॉल टाकून झालाय म्हणजे अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. जेव्हा पाहतोय 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या एक बॉल वरती या 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते मध्ये पण ऑन साइडला फटका ते खेळला गेलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे देखील पूर्ण झालाय. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 11 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथे आता ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये निघून जातोय. फ्लॅट 6 येताना दिसतोय. 6 षटकार. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू आहे. वैभव याने हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. चेंडू खूपच लांब, लांबच लांब. षटकार. 6 धावा. बघा आता या षटकाराने धावसंख्या आता भरपूर वेगाने धावत चाललेली आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 23 धावा धावफलकावरती. इथे आता फुल टॉस चेंडू. घुटना टेक सिक्सर देख. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार होतोय. आणखीन एक षटकार वैभव धूम याच्या बॅटमधून. ते आता षटकारांचे हॅट्रिक पूर्ण केलंय वैभव धूम याने. रोशन कांबळे इथे भरपूर महागडा ठरताना दिसतोय. बघा ज्या प्रकारे वैभव याने षटक हाताला होतं फक्त वैभवाने एकच धाव खर्च केली होती. इथे ते बॅटिंग करत असताना वैभव याने आतापर्यंत 3 षटकार ठोकलेले आहेत.
या ओव्हरमध्ये 4 षटकार आलेले आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड. इथे पुढे साचून खेळण्याचा प्रयत्न. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या झाली 30. म्हणजे आता 6 धावेंची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 6 धावेंची आवश्यकता. भरपूर महागडं षटक इथे ठरलंय रोशन कांबडी याचं. आता रोशन येतोय. रोशन कुंभरसाडा दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे पुढे सरसावून फटका खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा लांबच लांब पाठवलाय आणि या षटकाराने सामना फिनिश केलाय वैभव धूम याने. बघा 6.1 बॉल मध्ये हा सामना इथे फिनिश केलाय. केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने. बघा एक क्षण असा होता की केतकी बॉईज खंडीपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. त्यानंतर बेलकडी संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आला. मात्र ज्या प्रकारे बॉलिंग झाली रोशन यांची, रोशन कांबडी आणि रोशन उंबरसाडा, आपण पाहतोय हा सामना इथे 6.1 बॉल मध्येच फिनिश केलाय तो म्हणजे वैभव धूम याने. चला लगेच आपण जातोय टॉस कडे.